तेल्हारा तहसीलवर शेतकरी मजुरांचा भव्य आसूड मोर्चा। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून। यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रात लवकर धडकणार असा अंदाज लावला होता। तो आलाही। सुरुवातीला शेतकरी शेतमजुरांच्या मनासारखा पाऊस देखील झाला। अनेक शेतकरी व शेतमजुरांनी स्वप्न पाहिले, परंतु या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला। शिवाय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राजकारण्यांनी नाना तऱ्हेचे आश्वासने दिली होती, त्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे एक ठळक आश्वासन। निसर्गाचा लहरीपणाचा फटका संपूर्ण महाराष्ट्रालाच बसला। कर्जमाफीसाठी शेतकरी अर्थटाहो फोडत आहेत, परंतु गेंड्याच्या कातडीसम शासनाला शेतकऱ्यांचे काही एक सोयीसुतक नाही। अशातच एक छोट्याशा खेड्यातील तरुण पेटून उठतो व लोकांना संघटित करून या झोपेचे सोंग घेणाऱ्या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करतो। तो तरुण म्हणजेच प्रशांत डिक्कर। या तरुणाने गावोगावी जाऊन जात-पात, राजकीय पक्ष बाजूला ठेवून देण्याचे लोकांना आवाहन केले व आपला सातबारा कोरा झालाच पाहिजे या उद्देशाने तहसीलदार यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीसाठी निवेदने दिली। सदर आसूड मोर्चाची सुरुवात अग्रेसन चौकातील छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात आली। पुढे संत तुकाराम महाराज चौकात संत तुकाराम महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले। सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भूमिपुत्र तथागत भगवान बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। मोर्चामध्ये बैलगाड्यांसह हजारो मोर्चेकरी उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।